हा, आता काय बघितलं आपण, सेम क्वांटिटी काय केलं आपण, ऍडिशन केलं, बरोबर नाही. जसं की आपण काय म्हटलं, 1+1 कधी आला 0, कधी 180 ने घेतलं. 1+1 √2 90 ला, 1+1 √3 60 ला, 1+1 1 कधी 120 डिग्रीला, 1+1 20 कधी 1 कधी असतो 120 डिग्रीला, 1+1 कधी येणार आहे 2 0 डिग्री. हे तर माहिती प्रत्येकाला, हे आपण काल म्हणतो, आता बघितलं जस्ट. पण एवढं तर कळलं, 1+1 येईल अशी गॅरंटी नाही, 1+1 2 येईल याची गॅरंटी नाही. काही पण गोष्ट जर अँगल बदलला तर, कारण की इट्स अ वेक्टर. वेक्टरकडे काय असतं, डायरेक्शन. वेक्टरकडे काय असतं, डायरेक्शन. आता काय, आता आपण काय घेतलं तर ऍडिशन, 1+1 म्हटलं ना. आता काय करायचं मला, सबट्रॅक्शन. काय करणार आपण आता, सबट्रॅक्शन. मी तुम्हाला सांगितलं होतं, सबट्रॅक्शन असेल तरी प्लसच्या जागी काय फक्त मायनस येईल. कळालं का, काय होऊन जाईल, मायनस येईल. मग बघा इथं काय होऊन जाईल, p² मायनस 2p². इथं काय झालं, मायनस. जेव्हा आपण 1 मायनस येतो, 1 मायनस cos θ/2, कॉसच्या जागी काय येतं, साईन. शिकवलं काय, कॉसच्या जागी काय होऊन जाईल, साईन. सबट्रॅक्शन असेल तर साईन येतो, यस. हा, म्हणजे काय आलं तुमचं, इथं काय झालं 1 2p². मग इथं काय झालं 1 प्लस च्या ऐवजी काय झालं, तर 1 मायनस cos θ. cos² θ/2 ची जागी काय लिहिणार आता, sin² θ/2. cos² θ ची जागी काय लिहिणार, फक्त cos ची जागी काय लिहितो आपण, साइन लिहितोय. म्हणजे काय येणार आहे, 4 बाहेर आला, p² बाहेर आला, sin² बाहेर आला, तर काय झाला, साइन झाला, sin θ/2. फरक काय झाला, कळालं का, सबट्रॅक्शन मध्ये काय होतोय, sin θ/2 येतोय. म्हणजे इथं काय येणार आहे, साइन. इथं काय येणार आहे तुमचा, साइन. मग आता मला सांगा, साइन थीटाची व्हॅल्यू काय टाकली आपण, 60/2 किती आला, sin 30. sin 30 म्हणजे किती, sin 30 म्हणजे किती, 2p. sin 30 म्हणजे किती, 1/2. 2 टू गेट कॅन्सल, म्हणजे r ची व्हॅल्यू किती आली, p. r ची व्हॅल्यू किती आली, p. सिमिलरली थीटाची व्हॅल्यू किती टाकली आपण, 90. पण आता cos चं काय घ्यायचं आपल्याला, sin. का बरं, कारण की सबट्रॅक्शन होतोय. sin 90/2 किती झालं, 40/. sin 40 म्हणजे काय, 1/√2. सेमच राहील, √2p बनेल. नेक्स्ट, थीटाची व्हॅल्यू किती घेतली आपण आता, 120 डिग्री. कॉसच्या काय लिहायचं फक्त आपल्याला, साइन. किती येणार आहे, sin 60. sin 60 म्हटलं तर काय होणार आहे, 2p. sin 60 म्हणजे किती, √3/2. 2 टू गेट कॅन्सल, म्हणजे किती भेटलं मला, √3 टाइम्स ऑफ p भेटला. काय भेटलं मला, √3 टाइम्स ऑफ p. √3 टाइम्स ऑफ p. काय डाऊट आहे, √3 टाइम्स ऑफ p. इथं पण तेच होणार आहे. कॉसच्या काय टाकला आपण, साइन. sin 90. sin 90 किती असतं, 1. sin 90 किती असते, 1. म्हणजे किती होणार आहे, 2p. थीटाची व्हॅल्यू काय घेतली आपण, 0. थीटाची व्हॅल्यू 0 घेते. कॉसच्या काय आलं, साइन. sin 0 ची व्हॅल्यू किती असते, 0. म्हणजे ही टर्म काय झाली, 0. म्हणजे काय कळालं आता आपल्याला, 1 मायनस 1 मायनस मायनस. आणि आता इथे फक्त थीटाची व्हॅल्यू काय होतील, बदलणार आहेत. आता थीटाची व्हॅल्यू काय झाल्या, आता बदलल्या. बघा आता 1 - 1 0 कधी येतोय, 0 कधी येतोय, 0 ला. 0 कधी येतोय, 0 ला. √2 कधी येतोय, 90 ला. √3 कधी येतोय, 120 ला. 1 कधी येतोय, 60 ला. आणि 2 कधी येतोय, 180 डिग्रीला. एक्झॅक्टली उलटा आला. एक्झॅक्टली उलटा आला. ऍडिशन मध्ये जेव्हा मी ऍडिशन करत होतो, 1+1 1+1 1+1 1+1 1+1 आणि 0 √2 √3 1 आणि किती 2. एक्झॅक्टली उलट येणार आहे. याला जर तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवलं, 1+1 0 कधी, 1+1 120 डिग्री. इथं बघा 1+1 1 - 1 कधी, 60 डिग्रीला. काय 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 झालं, कुठं पटकन बोला रे, इथं 1+1 इथं काय बघतो मी, 1+1 घेतोय. पण 1+1 0 कधी येणार, 180 ला ना. कुठं चाललंय तुम्ही, 1+1 √2 कधी येणार आहे, 90 ला. हे किती येतं, 60 ला. 1+1 कधी येतोय, 120 डिग्रीला. 1+1 2 कधी येतोय, 0 डिग्रीला. मला सर्वात महत्वाचा हा केस आहे बघा. एवढा चेंज होतं, बाकी सगळे सेम राहून जात आहे. 1 - 1 1 कधी असतो, 60 ला. 1+1 1 कधी असतो, 120 डिग्रीला. 90 वाला तर बघा दोन्ही केस मध्ये सेमच आहे.
1 प्लस 1 रूट 2 आहे 90 ला, 1 मायनस 1 रूट 2 आहे कितीला 90 ला, सेम तर बनतंय. कळालं का? मला सर्वात महत्वाचं केस ही आहे, ऍडिशन असेल तर किती 120 आणि सबट्रॅक्शन असेल तर किती 60 डिग्री. 1 मायनस 1 1 कधी 60 ला, 1 प्लस 1 1 कधी 120 डिग्रीला. कळालं? खूप महत्वाची केस आहे. ठीक आहे.